नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीर सँडविच। तर पनीर सँडविचसाठी आपण घेतलंय कट केलेलं पनीर, कांदा आणि शिमला मिरची। तर हे पनीर आपण दहीमध्ये कोट करणार आहे। इथे मी थोडंसं दही घेतलंय, तर त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले मिक्स करू। तर आता मी याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी ॲड करणार आहे, रेड चिली पावडर, थोडासा गरम मसाला आणि टेस्टसाठी मी थोडंसं ऑर्गॅनो मिक्स करणार आहे। आणि थोडेसे रेड चिली फ्लेक्स, बस। आणि मीठ, ब्लॅक सॉल्ट घालायचं आपल्याला, काळं मीठ टाकायचं, याला टेस्ट छान येते। बस हे छान असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स झालं की ह्याच्यामध्ये पनीर ॲड करणार आहे आपण। आता हे आपलं छान असं मिक्स कोट करून झालंय। चला, आता हे मस्त असं कोट झालंय आपलं पनीर। आणि आता आपण शिमला मिरची आणि कांदा कढईमध्ये थोडासा भाजून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे पनीरचा थोडासा कच्चापणा मोडण्यासाठी पनीर पण थोडंसं आपण फ्राय करून घेणार आहे बटरमध्ये। तर कढई माझी छान गरम झाली, मी बटर टाकते त्याच्यामध्ये। कांदा, कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला बटरमध्ये। थोडंसं ऑइल पण घालूया। मिरची पण छान अशी भाजून घ्यायची। त्याचा कच्चापणा मोडला आहे। आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे पनीर। पनीर छान असं हलवून घ्यायचं। त्याला एक 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचं आपल्याला।
असं शिजलंय. आता ब्रेड वरती टाकून घेऊया आपण. चला आता आपली भाजी रेडी झाली आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं केचप घालणार आहे स्वीटनेस साठी. हे ऑप्शनल आहे, तुम्ही घालायचं असेल तर घालू शकता, नसेल तर काही हरकत नाही. आणि मेयो आणि बस छान असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण ह्याला ब्रेड वरती लावून घेणार आहे. इथे ब्राउन ब्रेड घेते. तर फर्स्ट आपण पहिला ह्याला बटर लावून घेऊया. हे बटर असं तुला चीज घालणार आहे, नंतर ते मेल्ट होईल. तुम्ही वरतून सुद्धा घालू शकतो आपण. ही डाइस चीज आहे त्यामुळे लवकर मेल्ट होतं. तर हे पनीर आता ह्याच्यावरती आपण ठेवूया. वरून थोडंसं चीज घालूया अजून. आणि हे लेट्यूस आणि हा ब्रेड. आता हे मस्तपैकी तव्यात आपण भाजून घेऊ. चला आता मस्तपैकी आपला तवा गरम झाला. आता ह्याच्यावरती घालून घेऊया बटर. आणि आपली सँडविच ठेवूया भाजायला. वाव, किती छान असा कलर आलाय. पण पॅन मध्ये सुद्धा एकदम छान असं सँडविच बनवू शकता. एकदम क्रिस्पी सँडविच पाहिजे असेल तर तुम्ही जास्त बटर वापरा, एकदम क्रिस्पी सँडविच तुम्हाला मिळेल. चला तर मस्तपैकी आता आपलं सँडविच रेडी झालंय. आपण मस्तपैकी आता याला प्लेट मध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता खालून पण किती छान असा कलर आलाय. एकदम छान भाजलं गेलंय. तर ह्याला छानपैकी प्लेट मध्ये काढून घेऊ आपण. मधून कट करणार आहे. एकदम क्रिस्पी सँडविच बनलंय. तुम्ही बघू शकता किती छान झालंय. तर मी आता याला प्लेट मध्ये काढते. तर बघू शकता तुम्ही एकदम छान असं क्रिस्पी सँडविच रेडी झालंय. त्यासोबत तुम्ही केचप किंवा ग्रीन चटणी सुद्धा घेऊ शकता खायला. तर
पॅनमध्ये सुद्धा तुम्ही एकदम क्रिस्पी असं सँडविच बनवू शकता. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.